पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची आज संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीत पुण्यातील अनधिकृत होल्डिंग्स, बॅनर आणि अशा प्रकारचे तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर जे बॅनर किंवा फ्लेक्सबाजी होणार आहे या सर्वांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे। जी लोक असे बांबू लावून फ्लेक्सबाजी करणार आहेत आणि शहराचं विद्रुपीकरण करणार आहे, या सगळ्या बॅनर्स जे छापणार आहेत, जे त्याचे ओनर आहेत किंवा ज्यांनी हे सगळं काम केलेलं आहे यांच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई आता लवकरात लवकर करण्यात येणार आहे। या सगळ्याची कारवाई आजपासूनच सुरू होणार आहे। पुण्यात अधिकृत होल्डिंग्स हे 3000 आहेत, मात्र याच्या अतिरिक्त जे अनधिकृत होल्डिंग आहे हे सर्व होल्डिंग काढण्याचं काम आजपासून पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कारवाई आजपासून सुरू करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी पुण्याला जे विद्रुपीकरण येत होतं, फ्लेक्सबाजी, बॅनरबाजी आणि अनधिकृत होल्डिंगमुळे त्याला आता आळा बसणार आहे। स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे ही संकल्पना समोर घेत आता या अनधिकृत होल्डिंग्सवर आता थेट महानगरपालिका आणि पुणे पोलीस यांच्याकडून कारवाई होणार आहे। त्याच्यामुळे जे कोणी आता अशा प्रकारे फ्लेक्सबाजी करणार आहे त्यांनी या सर्व गोष्टींसाठी सतर्क राहणं गरजेचं आहे। पुण्यात जर अशी अनधिकृत फ्लेक्सबाजी केली तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई देखील होणार आहे। याची सुरुवात आजपासूनच पुण्यात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।